Okay, see, on last lecture we started the hybridization chapter. तर hybridization मध्ये first of all we study about the classification, then we study about the we started the alkane reactions for the alkane in detail. आणि reactions of alkane मध्ये आपला पॉइंट स्टार्ट होतो दॅट इज फिजिकल प्रॉपर्टी. आपण अगोदर प्रिपरेशन रिॲक्शन घेतल्या, देन फिजिकल प्रॉपर्टीज अँड देन केमिकल रिॲक्शन्स. तर केमिकल रिॲक्शन्समध्ये in chemical reaction we started the halogenation of alkane. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. मग हॅलोजिनेशन ऑफ अल्केन म्हणजे काय होतं? अल्केन मधला एखादा हायड्रोजन रिप्लेस करून, म्हणजे फॉर एक्झाम्पल मिथेन हा अल्केन आहे, ह्याच्यामधला एखादा हायड्रोजन रिप्लेस करून आपण त्याच्या जागेवर जर एखादा कुठलाही हॅलोजनची ॲडिशन जर केली तर जर हा फॉर्म्ड कंपाऊंड जो तयार होतो त्याला म्हणतो आपण अल्काइल हलाइड. ह्या फॉर्म्ड कंपाऊंडला आपण म्हणणार आहे अल्काइल हलाइड. अल्काइल हलाइड अँड दिस इज अ हॅलोजिनेशन रिॲक्शन. ही जी रिॲक्शन होते ती होते हॅलोजिनेशन रिॲक्शन. ओके, ठीक आहे. नाव सी, त्याच्यानंतर आपण हॅलोजिनेशनचे बऱ्याच रिॲक्शन्स घेतल्या काल. देन वी स्टार्ट नेक्स्ट पॉइंट दॅट इज मेकॅनिझम फॉर द हॅलोजिनेशन रिॲक्शन. पुढचा पॉइंट स्टार्ट करतोय आता. ह्या हॅलोजिनेशन रिॲक्शनसाठी मेकॅनिझम काय असतं ते पाहूयात. मेकॅनिझम mechanism for the halogenation reaction. See, हे जे हॅलोजिनेशन रिॲक्शनचं मेकॅनिझम आहे हे 3 स्टेप्स मध्ये इन्क्लुडेड आहे. नाव से तर त्या 3 स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत का? पहिली स्टेप असते चेन इनिशिएशन स्टेप. द व्हेरी फर्स्ट स्टेप इज अ चेन इनिशिएशन स्टेप. chain initiation step. The chain initiation step म्हणजे काय पहा. This CL-Cl bond, this is a non-polar bond. हा जो CCl बॉन्ड असतो, कार्बन आणि क्लोरीनचा बॉन्ड असतो. This Cl and Cl bond which is the non-polar bond. हा non-polar bond आहे. आपण मागच्या चॅप्टर मध्ये होमोलायटिक क्लीवेज आणि हेटेरोलायटिक क्लीवेज पाहिलं होतं. तर ॲज इट इज अ non-polar bond, the cleavage is a homolytic. The cleavage म्हणजेच breaking of bond is homolytic cleavage. होमोलायटिक म्हणजे सेम क्लीवेज होईल. एक इलेक्ट्रॉन एका क्लोरीनकडे, दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या क्लोरीनकडे, असं सेम क्लीवेज होईल. अँड इट गिव्स टू गिव्ह 2 क्लोराइड रॅडिकल. 2 क्लोराइड रॅडिकल म्हणजे काय? आता जे आपण थेअरीमध्ये लिहिले त्याची रिॲक्शन करूयात पहा. फॉर एक्झाम्पल Cl, this is a chlorine molecule, that is Cl2 molecule. हा क्लोरीनचा मॉलिक्यूल आहे, Cl2 molecule. आता या क्लोरीनच्या मॉलिक्यूलमध्ये ज्या वेळेस होमोलायटिकली क्लीवेज होईल, म्हणजे ह्या टाईपमध्ये एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. आता हा जो बॉन्ड आहे हा ब्रेक होऊन दोन्ही इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन गोज ऑन 1 कार्बन ॲटम, अनदर इलेक्ट्रॉन गोज ऑन अनदर कार्बन ॲटम. दॅट इज अ होमोलायटिक क्लीवेज. See, in presence of UV light we get Cl radical plus Cl radical, or we can write 2 moles of Cl radical. ह्याला म्हणतात फ्री रॅडिकल. हा जो तयार झाला इथे इट इज कॉल्ड ॲज फ्री रॅडिकल.
फ्री रॅडिकल तयार झाल्या. तर ही पहिली स्टेप आहे चेन इनिशिएशन स्टेप. मग चेन इनिशिएशन स्टेपमध्ये आपण काय केले, रॅडिकल तयार केले. आता रॅडिकल कशासाठी तयार केले पहा. युजली ज्यावेळेस हा बॉन्डमध्ये असेल, ज्यावेळेस बॉन्ड तयार असेल त्यावेळेस हा स्टेबल असतो, पण ज्यावेळेस हा बॉन्ड ब्रेक होतो आणि असे रॅडिकल त्याच्यावर येतात त्यावेळेस हा अनस्टेबल स्पेसिस तयार होते. आणि अनस्टेबल स्पेसिस तयार झाली तर अनस्टेबल स्पेसिस इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द स्टेबल स्पेसिस. ओके, हे ऑलवेज लक्षात ठेवा. स्टेबल कंपाऊंड जो असतो तो रिॲक्टिव्ह नसतो, अनस्टेबल कंपाऊंड जो असतो तो जास्त रिॲक्टिव्ह असतो. मग आपल्याला काय करायचंय, चेनला इनिशिएट करायचंय, म्हणून आपण काय केलं, अनस्टेबल कंपाऊंड बनवला की जेणेकरून आपली चेन काय होईल, इनिशिएट होईल. ओके, आता पहा, आता तुम्हाला हे लक्षात ठेवायला सोपं आहे की फॉर एक्झाम्पल इफ तुम्ही स्टेबल असाल, ऑन दी स्टेज यू आर स्टेबल, आत्ताच्या स्टेजला तुम्ही स्टेबल आहात, तुमची कोणती बोर्डाचा पेपर नाहीये किंवा उद्या कोणती एक्झाम नाहीये, सो यू आर स्टेबल. तर स्टेबल असल्यावर तुम्ही रिॲक्टिव्ह असता का, म्हणजे तुम्ही खूप जास्त अभ्यास करता का, पहाटे उठून अभ्यास करणं झालं किंवा रात्री जागून अभ्यास करणं झालं, हे तुम्ही आत्ताच्या स्टेजला करताय का, नाही करत आहात. करेक्ट, आय नो तुम्ही नाही करत आहात. पण जर असं कन्सिडर करा की उद्या तुमचा बोर्डाचा पेपर आहे आणि आज तुमची कंडिशन, ॲटलिस्ट तुम्ही नोटबुक घेऊन तर बसाल, रात्री थोडा वेळ जागून अभ्यास कराल, पहाटे थोडा वेळ उठून अभ्यास कराल, तुम्हाला तुमची 10वीची बोर्डाची एक्झाम आठवत असेल. तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही स्टेबल नसता त्यावेळेस तुम्ही काय असता, रिॲक्टिव्ह असता, है ना, काहीतरी करता, काम करता. तसंच ह्या केमिकल कंपाऊंड्सचं असतं, ज्यावेळेस ते स्टेबल नसतात त्यावेळेस ते रिॲक्टिव्ह असतात. मग आपण इथे काय बनवली, अनस्टेबल फ्री रॅडिकल स्पेसिस बनवली, कारण आपल्याला रिॲक्शन घडवून आणायची होती म्हणून. ओके, आता दुसरी स्टेप, पहिली स्टेप होती चेन इनिशिएशन. आता सेकंड स्टेप काय होती पहा, सेकंड स्टेप पाहूयात काय आहे. द सेकंड स्टेप इज चेन प्रोपोगेशन स्टेप. पुढची स्टेप आहे चेन प्रोपोगेशन स्टेप. आता बघ, चेन प्रोपोगेशन म्हणजे काय, जो आपण क्लोरीन फ्री रॅडिकल बनवला, तो क्लोरीन फ्री रॅडिकल इज व्हेरी रिॲक्टिव्ह इन प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, आणि तो काय करेल, हायड्रोजन ॲटम ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि मिथाइल फ्री रॅडिकल, नवीन फ्री रॅडिकल बनवेल. सी दिस Cl रॅडिकल जो आपण मागे बनवला, दिस इज व्हेरी रिॲक्टिव्ह स्पेसिस, it is very reactive, so it react with methane, that is CH4, and it abstracts, abstract म्हणजे घेतो तो hydrogen and form a new radical, and it form न्यू रॅडिकल, नवीन रॅडिकल तयार होतो तिथे, दॅट इज मिथाइल रॅडिकल. आता हे जे लिहिलं त्याची एक रिॲक्शन करूयात पहा. हा जो क्लोरीन रॅडिकल आहे, आय एम गोइंग टू राईट दिस क्लोरीन रॅडिकल हिअर. हा कशाबरोबर रिॲक्ट होतोय, मिथेन बरोबर रिॲक्ट होतोय. मिथेन म्हणजे CH4. तर तुम्हाला समजण्यासाठी, मेकॅनिझम समजण्यासाठी फक्त मी ह्या वेमध्ये लिहिते पहा, HCH3 म्हणजे हा CH4च आहे, जस्ट आपल्याला मेकॅनिझम करण्यासाठी मी त्याला फक्त HCH3 ह्या फॉर्म मध्ये लिहिलं. नाउ सी, दिस इज अ क्लोराइड रॅडिकल, क्लोरीन रॅडिकल, क्लोरीन फ्री रॅडिकल, आणि हा आहे मिथेन. रिॲक्शन कशी होते पहा, आपल्याला नवीन रॅडिकल भेटणार आहे. सी, इफ यू कन्सिडर दिस वन रॅडिकल which combines with this another radical of hydrogen atom and here formation of new free radical, तर अशी रिॲक्शन होईल. आता इथे बॉन्ड कुणामध्ये बनला पहा, 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड, म्हणजे इथे तयार झाला HCl प्लस हा जो CH3 आहे याच्याकडे आला हा मिथाइल रॅडिकल.
म्हणजे तुम्ही नवीन रॅडिकल बनवला, दॅट इज अ मिथाइल रॅडिकल, की जे आपण वरती लिहिलेलं आहे, तुम्ही रीड करून पाहू शकता. सो वी प्रिपेअर दिस काइंड ऑफ मिथाइल रॅडिकल. ओके, आता हा जो मिथाइल रॅडिकल आहे, इट इज अगेन ट्रीटेड विथ Cl2, CH3 रॅडिकल विच इज ट्रीटेड विथ, जो आपण पहिल्या स्टेपमध्ये Cl2 यूज केलं होतं ना, इन अ फर्स्ट स्टेप वी यूज Cl2 सॉरी, इन अ फर्स्ट स्टेप वी यूज Cl2. या Cl2 बरोबर आपण हा मिथाइल रॅडिकल परत जर यूज केला, परत जर ट्रीट केला, तर ह्याच्यापासून बनणार आहे आपल्याला मिथाइल क्लोराइड प्लस अगेन वी गेट अ Cl रॅडिकल. इथे तयार होईल आपल्याकडे CH3, ह्याच्याबरोबर बॉन्ड बनला Cl चा प्लस Cl रॅडिकल. आता Cl रॅडिकल कुठे सायक्लाइज होईल? इट सायक्लाइज बॅक टू दिस स्टेप. सी, ह्या स्टेपमध्ये तो सायक्लाइज होईल. अशी रिॲक्शन वारंवार होत राहते आणि आपल्याला डिफरंट कंपाऊंड्स भेटत राहतील. दॅट इज मिथाइल हलाइड, अल्काइल हलाइड. हा तयार झाला मिथाइल हलाइड. तर असे मिथाइल हलाइडचे, मिथाइल क्लोराइड, असे मिथाइल हलाइडचे किंवा अल्काइल हलाइडचे डिफरंट कंपाऊंड्स आपल्याला भेटत राहतील. म्हणून ह्याला म्हणतो आपण चेन प्रोपोगेशन स्टेप. प्रोपोगेशनचा मिनिंग असतो चेन इंक्रीज होत राहणे, दॅट इज अ चेन प्रोपोगेशन स्टेप. ठीक आहे, तर चेन प्रोपोगेशनमध्ये काय केलं पहा, पहिल्या स्टेपमध्ये आपण चेन इनिशिएट करण्यासाठी हा बॉन्ड ब्रेक केला. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स असतात, एक बॉन्ड म्हणजे ह्याच्याकडे हे 2 इलेक्ट्रॉन असतात. तर एक इलेक्ट्रॉन एका कार्बनवर, क्लोरीनवर, असे आपल्याला इथे 2 फ्री रॅडिकल भेटले. मग ते फ्री रॅडिकल आपण ट्रीट केले मिथेन बरोबर, तर त्यांच्यापासून आपल्याला भेटला नवीन फ्री रॅडिकल, दॅट इज मिथाइल रॅडिकल. आता ह्या सेम मिथाइल रॅडिकलला आपण परत Cl2 बरोबर ट्रीट केला. वी गेट अ मिथाइल क्लोराइड अँड Cl रॅडिकल. अशी रिॲक्शन लॉट्स ऑफ टाइम होईल, त्यावेळेस आपल्याला कंटिन्युअस हे अल्काइल हलाइड कंपाऊंड भेटत राहतील. आता शेवटची स्टेप आहे, आपण 3 स्टेपमध्ये हे रिॲक्शन पाहतोय. नाउ द लास्ट स्टेप इज last step, that is third step, chain termination step. चेन टर्मिनेशन स्टेप. मग काय आहे पाहूया चेन टर्मिनेशन स्टेप. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हा जो मिथाइल रॅडिकल इथे तयार झाला, हा कितीतरी वेळा प्रोपोगेट होत राहील. ओके, कंटिन्युअस चेन वाढत राहील, चेन प्रोपोगेट होत राहील. पण आता चेन प्रोपोगेट होण्यापासून आपल्याला थांबवायची आहे, टर्मिनेट करायची आहे, कुठेतरी चेन ब्रेक करायची आहे चेन. तर त्याच्यासाठी ही चेन टर्मिनेशन स्टेप असते. मग चेन टर्मिनेशन आपण 3 प्रकारे करू शकतो. पहिला टाइप आहे कॉम्बिनेशन ऑफ मिथाइल रॅडिकल आणि क्लोरीन रॅडिकल. कॉम्बिनेशन ऑफ मिथाइल रॅडिकल अँड Cl रॅडिकल, ही पहिली स्टेप आहे. ज्यावेळेस आपण ह्या मिथाइल रॅडिकलला किंवा Cl रॅडिकलला कंबाईन करूयात, दिस इज अ मिथाइल रॅडिकल, दिस इज अ Cl रॅडिकल. व्हेन दे गेट कंबाइन्स टुगेदर, ज्यावेळेस हे 2 कंबाईन होतील रॅडिकल एकमेकांमध्ये, त्यावेळेस हे एक बॉन्ड बनवतील आणि तो बॉन्ड म्हणजे असा असेल पहा, दे फॉर्म CH3Cl, मिथाइल क्लोराइड. कोणती ऍक्टिव्ह रिॲक्टिव्ह स्पेसिस भेटली का आपल्याला? इथे नाही भेटली. ओके, हा फायनल कंपाऊंड भेटला. इथे कोणतीही ऍक्टिव्ह स्पेसिस नाही भेटली. तसं इथे ऍक्टिव्ह स्पेसिस भेटली होती पहा, Cl रॅडिकल भेटला होता. इथे तिथे कोणतीही ऍक्टिव्ह स्पेसिस आपल्याला भेटली नाही, फायनल कंपाऊंड भेटला, म्हणजे चेन टर्मिनेट झाली, चेन स्टॉप झाली. दुसरी मेथड आहे चेन टर्मिनेशनची, दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ 2 मिथाइल रॅडिकल. Combination of 2 methyl radical. Yes, is there any doubt? आता पहा, हा पहिला रॅडिकल मिथाइलचा प्लस दिस वन इज अ सेकंड रॅडिकल ऑफ द मिथाइल. व्हेन दे गेट कंबाइन्स टुगेदर, ज्यावेळी हे कंबाईन होतील,
like this. They gives you one bond between this methyl and another methyl, that is ethane. इथे तयार होईल आपल्याला इथेन. कोणतीही ऍक्टिव्ह स्पेसिस तयार नाही झाली म्हणजे आपली चेन टर्मिनेट झाली, स्टॉप झाली. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड मेथड फॉर द टर्मिनेशन इज कॉम्बिनेशन ऑफ टू क्लोरीन रॅडिकल. कॉम्बिनेशन ऑफ chloride radical. See, this is a Cl radical plus this one is another Cl radical. When they get combined together, they can form they can form bond between Cl and Cl, that is nothing but Cl2, chlorine molecule. ते क्लोरीन मॉलिक्यूल बनवतील. कोणताही ऍक्टिव्ह कंपाऊंड आपल्या रिएक्टंट मध्ये किंवा प्रोडक्ट मध्ये तयार झाला नाही म्हणजे आपली चेन काय झाली, टर्मिनेट झाली. ओके, हा जो पॉइंट होता हा कालच्या पॉइंटच्या रिलेटेड होता. काल आपण हॅलोजिनेशन ऑफ अल्केन पाहिलं की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की कोणत्याही अल्केन मध्ये जर हॅलोजनची ऍडिशन केली एक हायड्रोजन रिप्लेस करून तर अल्काइल हॅलाइड बनतो. मग त्या रिएक्शनचा मेकॅनिझम फक्त केला आपण. पहिलं मेकॅनिझम 3 स्टेप मध्ये होता. चेन इनिशिएशन स्टेप, चेनला इनिशिएट करण्यासाठी आपल्याला एक बॉन्ड ब्रेक करावा लागतो आणि इथे ऍक्टिव्ह स्पेसिस बनवावे लागतात. देन सेकंड स्टेप होती चेन प्रपोगेशन स्टेप. मग इथे आपण चेनला प्रपोगेट केलं. प्रपोगेट केलं म्हणजे काय केलं, चेनला वाढवलं, कंटिन्युअस आपण त्याला इन्क्रीज करत गेलो तर आपल्याला इथे अल्काइल हलाइड्स ॲज वेल एज क्लोराइड रॅडिकल भेटत गेला. पण आता लास्ट स्टेपमध्ये आपल्याला चेनला टर्मिनेट करायचं, स्टॉप करायचं. चेन इन्क्रीज होण्यापासून आपल्याला जर स्टॉप करायचं असेल तर आपण इथे चेन टर्मिनेशन स्टेप यूज करतो. तर ही आहे चेन टर्मिनेशन स्टेप. कॉम्बिनेशन ऑफ मिथाइल अँड क्लोराइड रॅडिकल, इट गिव्स यू मिथाइल क्लोराइड. कॉम्बिनेशन ऑफ मिथाइल अँड मिथाइल रॅडिकल गिव्स यू इथेन and combination of chloride and chloride radical gives you chlorine. Okay, any doubt in this mechanism? No ma'am. Okay, ठीक है. Now we are going for the next reaction. Next chemical reaction. पहिली chemical reaction study केली आपण halogenation. Okay, this is the first chemical reaction. आता आपण पुढची chemical reaction study करते pyrolysis. Second chemical reaction is pyrolysis. ह्याच्या नावामध्ये मीनिंग आहे पहा. पायरो म्हणजे हाय हीट. पायरोचा मीनिंग असतो हाय हीट आणि लायसिसचा मीनिंग असतो ब्रेकडाउन. ब्रेकडाउन. ओके, मग आता पायरोलिसिस म्हणजे काय, ज्यावेळी अल्केनला आपण हाय टेम्परेचरला हीट करूयात इन ॲब्सेन्स ऑफ एअर, ते डिकम्पोज होतील आणि आपल्याला लोअर अल्केन्स देतील. त्या प्रोसेसला आपण म्हणतो पायरोलिसिस प्रोसेस किंवा ह्या प्रोसेसला क्रॅकिंग मेथड देखील म्हणतात. पायरोलिसिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॅकिंग मेथड. ब्रेकडाऊन करतोय आपण, बॉन्डचं काय करतोय, ब्रेकडाऊन करतोय हाय टेम्परेचर यूज करून. ओके, तर मी पायरोलिसिस म्हणजे काय ते लिहिते पहा इथे. अल्केन ऑन हीटिंग at high temperature, alkane on heating at a high temperature in absence of air, it decomposes to lower alkane. That method is called as pyrolysis or cracking method. ह्या मेथडला म्हणतो आपण pyrolysis किंवा cracking. एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल C6H14 that is a hexane. ओके, जर हेक्झेन वरती आपण हाय टेम्परेचर हाय हीटिंग केलं
ॲट अ 773 केल्विन टेम्परेचर जर यूज केला तर काय होईल बा, वी गेट C6H12 plus H2, that is hexene, plus we get C4H8 plus C2H6 alkene plus C3H6 म्हणजे अल्काइन प्लस C2H4 म्हणजे अल्कीन प्लस CH4 अल्कीन. आपल्याला असं मिक्सचर भेटेल, अल्केन अल्कीन अल्काइन, अल्कीन अल्कीन और रिमूवल ऑफ H2 गॅस. ओके, दिस काइंड ऑफ मिक्सचर. म्हणजे एक सिंपल लँग्वेजमध्ये लक्षात ठेवा, पायरोलिसिस मेथड म्हणजे काय, हायर अल्केन पासून लोअर अल्केन बनवणे. ओके, हायर अल्केनला हाय टेम्परेचरवर हीट करून लोअर अल्केनमध्ये कन्वर्ट करणे, दॅट इज कॉल्ड एज पायरोलिसिस. ओके, ठीक आहे. पायरोलिसिस म्हणजे हाय टेम्परेचरवर हायर अल्केनला हीट करून लोअर अल्केनमध्ये कन्वर्ट करणे, दॅट इज पायरोलिसिस. ओके, नाउ सी द नेक्स्ट रिएक्शन इज कंबशन रिएक्शन. कंबशन रिएक्शन तुम्ही 10th मध्ये स्टडी केलेली असावी. कंबशन रिएक्शन काय असते पहा. कंबशन रिएक्शन, अल्केन्स हे खूप जास्त कंबस्टिबल असतात. कंबस्टिबल म्हणजे काय, ज्वलन करणारे म्हणजे पेट घेणारे असतात. आता ह्याचं एखादं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कन्सिडर केला LPG गॅसमध्ये अल्केन्स आहेत, बरोबर ना, आपण मागेच पाहिलं होतं. जर तुम्ही LPG गॅसला गॅस फक्त लावला आणि त्यातला जर थोडंसं हे केलं, काडी लावली त्याच्यावर, तर ते पटकन पेट घेतात इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. मग त्याला म्हणतो अल्केन्स आर हायली कंबस्टिबल इन नेचर. आपण त्याला म्हणतो अल्केन्स आर हायली कंबस्टिबल इन नेचर. मग ज्यावेळेस आपण अल्केन्सला बर्न करूया, when alkanes on burning in excess of air, or oxygen, large amount of heat is released. Large amount of heat released and they form carbon dioxide and water vapors. खूप सारी हीट रिलीज होऊन ते तयार करतात कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर्स. As they releases too much heat, as they liberated too much heat, alkanes are known as good fuel. Alkanes are called as good fuel. See, आता हे खूप इझी आहे. हे तुम्ही जर लक्षात ठेवलं, पेट्रोल, डिझेल, दे आर ऑल्सो अल्केन. मिक्सचर ऑफ अल्केन आहे पेट्रोल आणि डिझेल मध्ये. मग पेट्रोल, डिझेल ह्याला जरी आपण बर्न केलं तर काय होतं, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ते पटकन पेट घेतात. दे कॅन फॉर्म अ कार्बन डायऑक्साइड, वॉटर वेपर्स, आणि देअरफॉर अल्केन्स आर यूज्ड ॲज ए गुड फ्युएल. म्हणून गुड फ्युएल म्हणून यूज करतो आपण, इंधन म्हणून यूज करतो. ठीक आहे, एक्झाम्पल पहा. मिथेन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा एअर म्हटलं आपण. मग मिथेनमध्ये जर ऑक्सिजन किंवा एअर ची ॲडिशन केली ऑन हीटिंग, it gives you carbon dioxide plus water molecule plus large amount of heat is released in this reaction. म्हणून ह्या रिएक्शन ज्या असतात त्या एक्झोथर्मिक रिएक्शन अशा म्हटल्या जातात. ह्या रिएक्शनला म्हटलं जातं एक्झोथर्मिक रिएक्शन. why exothermic? Because it releases large amount of heat. If you see the second reaction, that is C2H6 ethane in presence of high amount of oxygen or heat, it gives you carbon dioxide plus water vapors plus removal of high amount of heat. Okay,
तर ही सेकंड रिॲक्शन आपण पाहिली, दॅट इज अ कंबशन रिॲक्शन. सो रीड वन्स द कंबशन रिॲक्शन. एकदा रीड करून घ्या कंबशन रिॲक्शन. Okay, we go for the next point. Next chemical reaction is reforming reaction. पुढची chemical reaction आहे reforming reaction. काय असते reforming reaction पाहूयात. रिफॉर्मिंग रिॲक्शन कोण दाखवतात? हायर अल्केन दाखवतात, मोर दॅन 5 कार्बन ॲटम्स. नाव सी, हायर अल्केन्स with more than 5 carbon atom get cyclized on heating in presence of catalyst to form benzene and its higher homologue. आता एक मिनिट लक्ष द्या पहा. हायर अल्केन आपण यूज करणार आहे मोर दॅन 5 कार्बन ॲटम. 5 कार्बन ॲटमच्या वरचे अल्केन म्हणजे हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन एक्सेट्रा. ज्यावेळेस ते यूज करतोय आपण, त्याला हीट करतोय हाय प्रेशरमध्ये, हाय टेम्परेचरमध्ये, त्यावेळेस ते काय होतात? सायक्लाइज होतात, सायकल तयार होते त्यांची. तर ते इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट सांगितले. मग कॅटॅलिस्ट कोणते कोणते यूज करतो पहा आपण. कॅटॅलिस्ट यूज आर, कुठले कुठले कॅटॅलिस्ट यूज केले जातात? व्हॅनाडियम पेंटॉक्साइड, क्रोमियम ऑक्साइड, मॉलिब्डेनम ऑक्साइड. दिस काइंड ऑफ कॅटॅलिस्ट आर यूज इन दिस रिॲक्शन. आणि मग फायनल प्रोडक्ट आपल्याला भेटतो बेन्झीन आणि त्याचा होमोलॉग भेटतो. ओके, ठीक आहे. आता रिॲक्शन करूयात पहा. For example, if you take a hexane, CH3, CH2, 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 CH3. This is a N-hexane. 1 2 3 4 5 6 6 कार्बन आहे. So it is a N-hexane. N म्हणजे नॉर्मल चेन. N-hexane मध्ये ज्यावेळेस आपण कॅटॅलिस्ट टाकूया व्हॅनाडियम पेंटॉक्साइड इन प्रेझेन्स ऑफ हाय हीट at 10 to 20 atmospheric pressure. ओके, तर आपल्याला पहा 6 कार्बन आहे. सो वी गेट अ सायकल ऑफ 6 कार्बन ॲटम, दॅट इज अ बेन्झीन प्लस रिमोल ऑफ 4 हायड्रोजन ॲटम. ओके, सो ही पहिली रिॲक्शन झाली. सायकल तयार करायची, फक्त किती कार्बन आहेत तुमचे तेवढे सायकल तयार करायची. तर आपल्याला बेन्झीन आणि त्याचे होमोलॉग भेटतील. ठीक आहे. आता पुढचं जर एक रिॲक्शन घेतली आपण, इफ यू कन्सिडर N-हेप्टेन, जर आपण हेप्टेन कन्सिडर केलं, CH2 CH2 1 2 3 4 5 6 7. दिस इज अ N-हेप्टेन. आता ह्या N-हेप्टेन मध्ये जर समजा मी व्हॅनाडियम पेंटॉक्साइडची ॲडिशन केली ऑन हाय हीटिंग आणि 10 to 20 एटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, तर काय होतं पहा, वरती आपण डेफिनेशन मध्ये लिहिलं आपल्याला बेन्झीन आणि त्याचे होमोलॉग भेटतील. म्हणजे बेन्झीन तर कंपल्सरी भेटणार आहे आपल्याला. ओके, मग इथे तयार झाला बेन्झीन. बेन्झीन मध्ये किती कार्बन युटिलाइज झाले? हाऊ मेनी कार्बन्स आर युटिलाइज्ड इन बेन्झीन? 6 carbons are utilized in a benzene. But with your compound there are 7 carbons are there. Therefore we get this kind of
मिथाइल बेन्झीन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज टॉल्यून. मिथाइल बेन्झीन किंवा ह्याला म्हणतो आपण टॉल्यून. ठीक आहे. म्हणजे काय केलं पहा, सिंपल 1 2 3 4 5 6 7 कार्बन होते. तर आपल्याला बेन्झीन तर कंपल्सरी बनवायचं आहे. मग मी बेन्झीन बनवला आणि जो एक कार्बन राहिला तो बेन्झीनच्या इथे लिहून टाकला. दॅट इज अ होमोलॉग ऑफ बेन्झीन. हा जो टॉल्यून तयार झाला हा बेन्झीनचा होमोलॉग आहे. ओके. हिअर वी फिनिश दिस केमिकल रिॲक्शन्स फॉर द अल्केन. अल्केनच्या केमिकल रिॲक्शन फिनिश केल्या. पहा कोणत्या कोणत्या केमिकल रिॲक्शन होत्या. पहिली रिॲक्शन होती हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन की ज्याच्यामध्ये हॅलोजनची ॲडिशन करतो आपण अल्केनमध्ये. सेकंड रिॲक्शन होती पायरोलिसिस रिॲक्शन की जिथे आपण हायर अल्केनला स्मॉलर अल्केनमध्ये कन्वर्ट करतो ॲट ए हाय टेम्परेचर. त्या मेथडला क्रॅकिंग मेथड देखील म्हणतात. पुढची होती कंबशन रिॲक्शन. कंबशन करणे म्हणजे काय, ज्वलन करणे. ओके. मग आपल्या अल्केनला हाय टेम्परेचर आणि इन प्रेझेन्स ऑफ एअर आपण जर हीट केला तर तो हायर अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतो आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर फेकतो. नेक्स्ट होती रिफॉर्मिंग रिॲक्शन. 5 कार्बनपेक्षा जास्त कार्बन जर असतील तर ते सायकलमध्ये कन्वर्ट होतात आणि आपल्याला बेन्झीन आणि त्याचे होमोलॉग्स देतात. सो वी स्टडी दिस रिॲक्शन्स. आता ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शनमध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? इज देअर एनी डाऊट इन दिस ऑल द केमिकल रिॲक्शन्स? असेल तर विचारा डाऊट. कोणती स्लाइड परत पाहायची असेल तर ती पण आपण दाखवू शकतो. Okay, all of you get it about this chemical reactions of alkane? Yes, ma'am. Okay. ठीक आहे. Then we go for the uses of alkane. अल्केनच्या uses कडे जाऊया मग आपण आता. The new point. Uses of alkane. See, the very first use for the alkane is alkanes like LPG, kerosene. See, alkanes like LPG, liquid petroleum gas, kerosene, they are used as a domestic fuel. Are used as domestic fuel. Domestic fuel म्हणजे आपण घरगुती इंधन म्हणून घरगुती वापरासाठी त्यांना यूज करतो. while CNG, पेट्रोल, डिझेल, are used in. कुठे यूज करतो आपण पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस? ऑटोमोबाईल्स मध्ये म्हणजे गाड्यांमध्ये. ओके. तर पहा, अल्केन्स लाईक एलपीजी आणि केरोसिन दे आर यूज फॉर द डोमेस्टिक फ्युएल, वाईल सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल हे कुठे यूज केले जातात? ऑटोमोबाईल्स मध्ये म्हणजेच गाड्यांमध्ये यूज केले जातात. ओके. पुढचा पहा. Second use, that is they are used as a solvent. Used as solvent in a various organic reaction. खूप सारे ऑर्गॅनिक रिॲक्शन मध्ये ते सॉल्व्हंट म्हणून यूज केले जातात. लिक्विड अल्केन्स जे असतात ते सॉल्व्हंट म्हणून आपण यूज करतो. दे आर यूज्ड ॲज अ ल्युब्रिकंट. यूज्ड ॲज ल्युब्रिकंट. ल्युब्रिकंट म्हणून यूज केले जातात. ल्युब्रिकंट म्हणजे काय? ग्रीस तुम्हाला माहिती आहे पहा, ग्रीस आपण शटरच्या साईडला ग्रीस लावतो त्याला ल्युब्रिकंट म्हणतात. ओके. म्हणजे जो एक ऑइलिंग करतो ना आपण एखाद्या मशीनला किंवा एखाद्या कंपाऊंडला त्याला ल्युब्रिकंट म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे कपडे शिवायची मशीन असेल तर त्याच्यामध्ये पण आपण ऑइल टाकतो पहा, मग ते ल्युब्रिकेशन करतो आपण ल्युब्रिकंट.
मग C17 टू C28 हे जे अल्केन असतात हे विस्कस असतात, म्हणजे चिकट असतात. ओके, दिस अल्केन्स आर विस्कस, आणि म्हणून ते काय म्हणून यूज केले जातात, देअरफॉर दे आर यूज्ड ॲज ए ल्युब्रिकंट. C17 to C28 alkanes are viscous, hence they are used as a lubricant. Now see, next use is they are used in a manufacturing of ink, shoe polish, etc. सी अजून कुठे यूज करतो आपण त्यांना, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंक आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शू पॉलिश. दे आर यूज ॲज अ सॉल्वंट, दे आर यूज ॲज अ ल्युब्रिकंट, दे आर यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंक अँड शू पॉलिश. नेक्स्ट यूज, they are used as a source of hydrogen. They are used as source of hydrogen. हायड्रोजनचा सोर्स म्हणून यूज केला जातो. हायड्रोजन गॅस हा न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये म्हणजे बॉम्ब वगैरे करण्यामध्ये यूज केला जातो. पहा तुम्ही, आपण जर इथे रिॲक्शन पाहिली तर इथे पहा, इथे देखील हायड्रोजन रिमूव्ह झालं ह्या रिॲक्शनमधून. अजून आपण वरती एक रिॲक्शन केली त्याच्यामध्ये देखील आपण हायड्रोजनचं रिमूव्ह केलं. पहा, हायड्रोजन गॅस इज रिमूव्ह, करेक्ट. सो दे आर यूज्ड ॲज ए सोर्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचा सोर्स म्हणून देखील ते यूज केले जातात. नेक्स्ट रिॲक्शन पहा, नेक्स्ट यूज पहा, alkanes with more than C35 carbon atoms, that is called as tar, they are used in road surfacing. See, alkane with more than C35 carbon, they are called as tar. tar म्हणजे डांबर, used for road surfacing. रोड सर्फेसिंग करण्यामध्ये टार यूज केला जातो. टार इज नथिंग बट अ डांबर. ओके, मग हा कोणता असतो, कार्बन 35 कार्बनच्या वरचे जे अल्केन असतात ते असतात टार. दे आर यूज फॉर द रोड सर्फेसिंग. सो दीज आर द युजेस फॉर द अल्केन. हे सगळे युजेस होते अल्केनचे. पहा कुठले कुठले युजेस आहे. अल्केन हा LPG गॅसमध्ये, केरोसिनमध्ये यूज केला, केरोसिन म्हणून यूज केला जातो. डोमेस्टिक फ्युएल म्हणून, दॅट इज घरगुती वापरासाठी. वाईल CNG, पेट्रोल, डिझेल दे आर यूज इन ऑटोमोबाईल्स, म्हणजेच गाड्यांमध्ये यूज केले जातात. दे आर यूज ॲज अ सॉल्वंट. लिक्विड अल्केन जे असतात ते सॉल्वंट म्हणून यूज करतो आपण. दे आर यूज ॲज अ ल्युब्रिकंट, कारण ते विस्कस नेचरचे असतात, चिकट असतात. जसं मध वगैरे असतो तसे ते चिकट असतात. सो दे आर यूज ॲज अ ल्युब्रिकंट. त्याच्यानंतर ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज केले जातात. इंक, शू पॉलिशमध्ये ते हायड्रोजनचा सोर्स म्हणून देखील यूज करतो आपण. आणि कार्बन 15 कार्बनच्या वरचे, 35 कार्बनच्या वरचे जे अल्केन असतात त्यांना टार म्हटलं जातं, डांबर म्हटलं जातं, आणि ते रोड सर्फेसिंगसाठी यूज केले जातात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द अल्केन. इज देअर एनी डाऊट इन दिस? येस, नो मॅम. आलंय सगळं लक्षात? मॅम, बायोगॅस मध्ये पण मिथेन हो असतो ना, बायोगॅस मध्ये पण मिथेन असतो. बरोबर आहे, करेक्ट आहे. तर पहा, आता आपण एक समरी करूया फक्त अल्केन बद्दल काय काय पाहिलं. आपण अगोदर हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन केलं होतं. त्याच्यामध्ये आपण पाहत होतो अल्केन, अल्किन आणि अल्काइन आपल्याला पाहिजे. तर आपण फर्स्ट स्टार्ट केले होते अल्केन्स. पण अल्केन्सचा आपण कोणता कोणता पॉईंट पाहिला पहा. द फर्स्ट पॉईंट ऑफ अल्केन वी स्टडी, दॅट इज अल्केनचा एक जनरल फॉर्म्युला आणि अल्केन म्हणजे काय ते पाहिलं आपण. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन आणि अल्केन म्हणजे काय ते पाहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिलं आपण आयसोमेरिझम इन अल्केन. थर्ड पॉइंट आपण पाहिला, दॅट इज द कॅन वी स्टडी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. प्रिपरेशन पाहिले आपण नंतर, बरोबर ना. प्रिपरेशन ऑफ अल्केन.
फिजिकल प्रॉपर्टीज पण झाल्यात मॅम. ओके, ठीक आहे. देन वी स्टडी द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. Next point we study, that is the chemical properties of alkane. And the last point we study, that is the uses. आता हा जो एक पॅटर्न आहे ना, जनरल फॉर्म्युला, आयसोमेरिझम, प्रिपरेशन ऑफ अल्केन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि युजेस, हा सेम पॅटर्न आपण अल्कीन आणि अल्काईनसाठी फॉलो करणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एकदम डिफरन्शिएट करून ह्यांचा सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन CnH2n+2, आयसोमेरिझम, अल्केन शोज ओनली चेन आयसोमेरिझम, प्रिपरेशन, मग प्रिपरेशनमध्ये ज्या 3-4 मेथड्स आहेत त्यांना इनलिस्ट करून ठेवा किंवा एक डिफरन्शियल फॉर्ममध्ये लिहा की जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की प्रिपरेशन ऑफ अल्केन्स कशा लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी तर एकदम इझी आहेत, ते तुम्ही रीड केलं तरी तुम्हाला येऊन जातील. नंतर झालं केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपण पाहिलं हॅलोजिनेशन, पायरोलिसिस, कंबशन, रिफॉर्मिंग, 4 रिॲक्शन. मग ह्याला असं एक चार्ट बनवा की 4 रिॲक्शनमध्ये काय होतं, 4 रिॲक्शनमधून आपण काय प्रिपेअर केलं, आणि शेवटचा पॉईंट पाहिला आपण युजेस. आता ह्या सगळ्या पॉईंटमध्ये तुम्हाला थोडंसं समराईज झालं असेल की आपण अल्केन्सबद्दल काय काय पाहिलं. तर ह्याच्यामध्ये पूर्ण पॉईंटमध्ये अल्केन ह्या पॉईंटमध्ये कुणाला काही डाऊट आहे का? आता पहा, आय थिंक यू डोंट हॅव एनी डाऊट. आता मी तुम्हाला आहे ना अल्केन्ससाठी तुमच्या ग्रुपवर काही क्वेश्चन्स टाकते की ते फक्त अल्केन्सवर संबंधित असतील, अल्केन्ससाठी असतील, आणि तुम्हाला त्या क्वेश्चनची एक असाइनमेंट नोटबुक करून, तुम्ही एक असाइनमेंटची नोटबुक केलेली आहे मे बी, आपण पहिल्या चॅप्टरची असाइनमेंट दिलेली होती. तर असाइनमेंट म्हणून तुम्ही ते क्वेश्चन सगळे तुमच्या असाइनमेंटच्या नोटबुकमध्ये अल्केनचे क्वेश्चन लिहिणार आहात. सगळ्यांना आले लक्षात मी काय सांगितले ते? मी तुमच्या ग्रुपवर पोस्ट केली असाइनमेंट, चेक करा एकदा. सगळी अल्केनची असाइनमेंट आहे ती. अल्केनवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत सगळे. तर ते सगळे क्वेश्चन्स आपल्याला असाइनमेंट म्हणून आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे. ओके. आणि कोणत्याही क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला डाऊट आला, कुठल्याही क्वेश्चनमध्ये जरी तुम्हाला डाऊट आला, तर आपण ज्यावेळेस सेशन घेतोय त्यावेळेस तुम्ही मला विचारू शकता. ओके. इज देअर एनी डाऊट? नो मॅम. ओके, ठीक आहे. मग असाइनमेंट कधीपर्यंत कंप्लीट होईल? आज आहे थर्सडे. तुम्ही मॅक्झिमम सॅटर्डेपर्यंत असाइनमेंट कंप्लीट करा. मंडेला पण आपलं लेक्चर असतं, म्हणजे संडेपर्यंत कंप्लीट करा तुम्ही, म्हणजे मग मंडेला जर काही डाऊट्स असतील तर ते आपले क्लिअर होतील. ओके, ठीक आहे. सो नाव we stop here. If you don't have any doubt, we stop here. Yes. Okay, bye. Okay, now शोध इकडे तिकडे कुठेतरी असेल. फिजिक्सचं संपलं का लेक्चर?
ती एक्सपोर्ट होती 2 मिनिटात होईल. मीच बंद करते. मला तो आवाज नाही आवडत. मी देतो टाकून. किती झालं मॅडम? चॅप्टर 2 झाले का? माझे चॅप्टर 2 झाले, थर्ड चालू झालं. हा माझाही थर्ड चालू आहे. हो, तिसरं चालू झालं. तिसरं अल्केन संपला, आता 3 पार्ट बाकी आहेत अजून. मोठे म्हणजे हे दोन्ही चॅप्टर खूप मोठे आहेत. काय नाही, ऑनलाईनला थोडं पुढे गेलं. हा उलट उलट इथं काय असतं माहिती का, इथं बाकीचा डिस्टर्बन्स नाही. तिथं कसं असतं, आपण प्रत्येकाची नोटबुक पाहणं हे होणं. आपण ते क्वेश्चन्स विचारतो. इथले 45 मिनिट इक्वल टू सव्वा तास आहे तिथला. हा बरोबर आहे. म्हणून मी मुद्दा पण ते 45 मिनिट ठेवण्याचं कारण नाही, नसते. आणि ते सफिशियंट आहे, कारण ते पण बोर होतात मग पुढे. बरोबर आहे. काही कारण ते कंटिन्यू आपणच बोलतो, ते पुढून रिस्पॉन्स नाही देत असं. आणि ऑफलाईन मध्ये कसं आपण थांबू शकतो, स्टॉप असतो, पॉज असतो. ठीक आहे. मी सांगितलं ना, आपण एवढं उशीर चालू करून माझं तिसरं चॅप्टर इथे चालू झालं. आणि ऑफलाईन मध्ये माझं चौथं चॅप्टर चालू आहे तशी. आमची 6 संपले. आमच्या दोघींची मिळून 8 संपली ना. हा मग दोघांची मिळून बरोबर. दोघींची मिळून आमचे 7 किंवा 8 संपली. माझा 4th चालू. ओके ओके. संडेच्या टेस्टला टाका तसे प्रश्न. हा संडेच्या टेस्टला आता सांगितले त्याला 2 चॅप्टर. हा त्यांना. आणि मी उद्या परवा रिव्हिजन घेतोय सगळ्या 6 चॅप्टरची. मी त्यांना मॉड्यूल आणायला लावलेत. आणि मॉड्यूलमध्ये ते मेमरी मॅप म्हणून एक सेक्शन आहे. तुम्ही बघितलं का मॉड्यूल एखादं? मॉड्यूल मधले प्रश्न द्या, आवर्जून द्या. हे त्याच्यासाठीच आहे, दुसऱ्या क्लासेस वाले देत नाही. माझ्या डोक्यात 12वी होतं. नाही, 12वीचं तर मग सेल्फ असेसमेंट टेस्ट द्यायला लावायची त्यांना. हे प्रत्येक चॅप्टरचं आहे ना, त्यांनी काय केलंय, सिनॉप्सिस दिलं ना, तर सिनॉप्सिसच्या मागे काय हे दिलेलं आहे, मेमरी मॅप. आता ह्या चॅप्टर मध्ये नाही आहे. हा मॅथमॅटिकल मॅथ्स मध्ये इथं पण नाही दिसले का एखादा चॅप्टर असं ना, मोशन इन्फ्लुएन्स. हा इथं आता थिअरी आहे ना, ही समराईज करून क्वेश्चन झाले होते. समराईज नाही दिलं याच्यात. एका याच्यात आहे समरी दिली आहे. म्हणजे मी फिजिक्स 2 बघितलं ना. आणि माझ्या पण एका चॅप्टरमध्ये रिॲक्शनचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आहे समरी दिलेली आहे. तर समरीवर त्यांना शिकवायचं आहे ते. हा ठीक आहे, चालेल. चलो टाकतो मी. हेलो, गुड इवनिंग एवरीवन. सिद्धि, साक्षी जी, साक्षी यस. Hello, am I audible? Sakshi, Siddhi? Yes, sir.
ओके ग्रेट. बरं मला सांगा, समजा काल काय घेतलंय आपण, मला सांगताल का? सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. दोघांचा डिफरन्स घेतला का? दोघांचा डिफरन्स घेतला काल आपण? येस सर. ओके. सो मग आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला फाइंड आउट करायचे त्याचे न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्स सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन, vertical to time of crossing body, horizontally, horizontal motion, bone is strong and friction is the velocity, man stands on a cliff and bone is dropped. Okay, circular motion के numericals. हां ओके. सो काल काय काय फॉर्म्युले शिकले सांगा बरं मला. फॉर्म्युले आठवतात काय कुणाला सर्क्युलर मोशनमधले? सर्क्युलर मोशनचे न्यूमेरिकल सोडूयात आणि मग पुढे जाऊयात. सर्क्युलर मोशन झालं की आज कोनिकल पेंडुलमचा बेसिक तुम्हाला सांगतो. कोनिकल पेंडुलम काय असतं बाबा, ठीक आहे चलेगा. तो आई वुड लाइक टू स्टार्ट विथ आज, अरे यार मॅडम ने थोड़ा सेशन एक्सटेंड किया क्या, तो 7:15 झालेत आता आणि आपल्याला 45 मिनटं घ्यायचेत. बरं कुठं आलो आहेत आपण, कुठं आलो आहेत, फिजिक्स. हाँ यहाँ पे आ गया. तो यहाँ पे मोशन इन प्लेन चल रहा है. ये यूनिट्स एंड मेजरमेंट ओपन हो गया. मोशन इन प्लेन 24 सितंबर. तो मैं जाने वाला हूँ 25 सितंबर. एकच मिनिट. सो काल आपण ज्या ज्या व्हॅल्यू घेतल्यात, जे रिलेशन बघितलेत ते मी सर्व इथं मेन्शन केलेले आहेत, नोट डाऊन केलेले आहेत. कालच्या नोट्सही तुम्हाला शेअर झाल्या असतील आणि कालचं PDF पण तुम्हाला मिळालं असेल. सो जस्ट ब्रशिंग अप अवर ब्रेन्स. बट बिफोर ब्रशिंग अप अवर ब्रेन्स I would like to start the video stream.